रात्री आम्ही 12 वाजता पोहोचलो. 8 वाजता निघलो तो 12 वाजले पोहोचला. 12 म्हणजे 11:30लाच पोहोच. एक गोष्ट सांगायची राहिली, मनूने एवढी छान भाजी केली होती. ओ वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आज आहे मुंबईमध्ये. तर काय करण्यासाठी आली आहे तुम्हाला दाखवणार आहे, आणि आज कुठं चालली आहे हे सुद्धा दाखवणार आहे. काहीतरी कामासाठी आली आहे मी, बट मी माझ्या मावशीच्या घरी पण चालली आहे आणि आम्ही आमच्या मनूच्या घरी पण आहोत. तर काय काय करते सगळं तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप सारं प्रेम द्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. गाईज गुड मॉर्निंग. तर आम्ही आहोत आज मनूच्या आणि अमित दादाच्या घरी. तर रात्री आम्ही 12 वाजता पोहोचलो. 8 वाजता निघलो तो 12 वाजले पोहोचला. 12 म्हणजे 11:30लाच पोहोचलो. झोपायला आम्हाला 2 वाजलेत आणि आमचं पिल्लू झोपतच नव्हतं. म्हणजे त्याला इतकं छान वाटलं ना, आम्ही आलोय असा खेळत बसला होता, मस्ती करत बसला होता. डोळ्यावर झोप आली तरी झोपेना झालेला. आणि आता मस्ती चालू आहे आमची साहेबांची सकाळी उठल्यापासून. हो, 2-2:30ला झोपला तो. मी तर झोपले. त्याच्यानंतर पण दादा घेऊन आले होते त्याला. मला सांगते की त्याला असं वाटत होतं की हे लोक जातात की काय मला सोडून. बाहेर बघायचा सारखा उठून उठून दरवाजाच्या. आणि इकडे बघा आता खेळायचं काम चाललंय आमचं. आले रे ले ले रे रे, तुमचे बबल्सच नाही आले. खराब झाले पाणी. हो का? आपण दुसरं घेऊ बाळा. ते खराब झालं. आपण दुसरं घेऊ. ओके ओके शोना. आमचा वाघ आहे, वाघ. आमचं चिमणं. फुल नाही दाखवणार तुला मी, अर्धच दाखवणार आहे. टक्कल कुठे आहे शोना? अच्छा तिथं टक्कल आहे. ओके 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 शोनूल्या. शिवाजी द बॉस. कसं करताय शिवाजी द बॉस? कसं करायचं? कुठं बघतोय शिवाजी द बॉस कर. तर आता उठलोय आम्ही. 10 वाजता उठलो. नाश्ता करतोय मस्त. मग मी आवरते. ए शोना लागलं. शोना टॉम कुठे आहे? शोना टॉम कुठे आहे सांग बरं. टॉम कुठे? टॉम कुठे? टॉम. जेरी कुठे आहे शोना? जेरी कुठे आहे? खाली जेरी. टॉम अँड जेरी. हा टॉम. ए तू कर काका, तू कर जेरी. ए शोना, ए शो. उठल्यापासून शोनूला खेळतय. चिमण्याला भूक लागली का नाही? भूक लागली का? लागली. उतरलं खाली. आता आम्ही नाश्ता करतो आणि मग आवरते. तर गाईज अंघोळ झाली आहे माझी. आता जरा कूलरच्या समोर बसून केस वाळवते माझे. मस्त जेवण करणार आम्ही. वाव. मनाने कोळंबी फ्राय केली आहे, मला खायला घातली. वाव टेस्टी झाली. छान झाली. मस्त ठीक आहे. पण आतमध्ये मसाला नसतो ना, बरोबर कव्हर होतंय. मस्त आहे. काय तयारी बघा आमची खायची. या तुम्हाला नाही घेते. या हा. आमचं प्रॉन्स फ्राय झाले. ते चिकन करी पण झाली आहे. आता आम्ही पापलेट फ्राय करतोय. आम्ही म्हणजे मना करते, मी फक्त खाते. आणि बांगडा फ्राय. मी मेकअप केलेला आहे, साडी घातली आहे मस्त, आणि रेडी होऊन खाली आले आहे. आमचं पिल्लू झोपलेलं आहे म्हणून जास्त आवाज केला नाही. आता दादा गेले ते कार आणायला, पार्किंगमध्ये लावलेली. आम्ही निघतो आहे, मावशीकडे जाणार आहे, आणि पहिलं एक शूट आहे तिकडे पण जाणार आहोत. तर आता शूटकडे चालली आहे. लेट झालं आहे ॲक्च्युली निघायला, पण आता बाळ आहे त्याच्यामुळं पाय निघत नाही, त्यामुळे काही करू शकत नाही.
पिल्लूमुळे. ॲक्च्युली इतका कंटाळा आला होता, असं वाटत होतं की इथेच थांबावं, जावंच नाही, पण कामासाठी आलो आहे ॲक्च्युली. आणि मावशीकडे जायचं आहे. माझ्या मावशीने 2-3 वर्षापासून ये घरी ये घरी ये घरी ये करते आहे. आणि मी आघाव कार्टी एक रात्रीसाठी चालली आहे फक्त. बिचारी माझी मावशी म्हणाली पोरगी येते येते बोलती आहे आणि एक रात्र राहायला आली. त्यात पण आधी म्हणतो मला चांगलं नाही वाटत ग मावशीच्या इथे राहायला. मग त्याला म्हटलं एक काम कर, मला सोड वाटलं तर मावशीच्या इथे आणि तू परत रिटर्न ये दादाच्या इकडे. तर मला बोलतो ठीक आहे, आता बघू काय सिच्युएशन असेल त्याच्यावर डिसाईड करू. कारण काका असणार आहे, काका आग्रह करणार थांब थांब म्हणून. आणि ऑब्व्हियसली पहिल्यांदा जातो आहे घरी, तर त्यांना असं वाटतं तसं असेल ना की पोरांनी थांबावं इथे. बट देखते काय होतंय. माझा नवरा त्याला तर जायचं मनच नाही आहे. हे का मला सोडून मी येतो, तुला सोडून मी परत येतो. आगाव. तुम्हाला सोसायटी दाखवू दादाची, त्यांची खूप मस्त आहे गाईज. ही त्यांची सोसायटी आहे दादाच्या इथे, जिथे दादा राहतात. ते ग्राउंड पण आहे तिथे खेळायला लहान मुलांना. आणि हे सगळं पूर्ण राऊंड आहे त्यांच्या सोसायटीचा. प्रत्येक एक बिल्डिंग वेगवेगळी आहे. ही आमची आहे 4 नंबरची बिल्डिंग आहे आमची. सोसायटीचं नाव काय आहे रे? सोसायटीचं नाव काय माहिती. तिकडे मंदिर आहे, तिथे मंदिर आहे, खूप छान मंदिर आहे. आमचं छोटं पिल्लू रोज जातं तिथे दर्शन करायला देवाचं. झोपला आहे म्हणजे तुम्हाला सांगते, लिटरली रात्री तो झोपत नव्हता. 2:30 वाजता झोपला आहे. तुम्हाला सांगितलंच मी. त्याला असं वाटत होतं काका काकू जाती आहे का. मला म्हणते त्याला बोलता येत नाही ना, असा घशातून का 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 असं करत होता. उठत होता सारखा सारखा, दरवाजाकडे बघत होता गेलेत का काय म्हणून. आणि आता पण तो झोपलेला आहे म्हणून आम्ही निघलो आहे. उठवायला नको म्हटलं कारण खूप रडला असता. आता उद्या निघूच दिला नसता त्याने. आता उद्या येणार आहोत आम्ही परत, त्याला भेटून जाऊ पुढे. केला माहिती ना, 2 वाजेपर्यंत 2:30 वाजेपर्यंत हे गेले का म्हणून उठून बाहेर बघत होता. हो आले का? त्यांनी गाडी लांब लावल्या, जागाच भेटत नाही ना. हो आले. चल जायचं का तिकडे? काय नको राहू दे, हीच समोर दे. हो येतो. हीच एक गोष्ट सांगायची राहिली. मनूने एवढी छान भाजी केली होती. ओ माय गॉड. मला मालवणी भाज्या बिलकुल आवडत नाही. म्हणजे आता जे मालवणचे असतील त्यांना वाटत असेल की आमच्या भाजीला नाव ठेवते, पण मला जास्त खोबरं वगैरे घालून भाजी खायची सवय नाही आहे. मी फक्त मसाला, थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकला तर कूट असतो, नाहीतर संपलं, झाली माझी भाजी. ओके. इतकी छान भाजी बनवली होती तिने. फिश मला खूप जास्त आवडतात आणि मला आवडतात म्हणून पापलेट बांगडा घेऊन आले होते दादा आणि मना काल रात्री. तर पापलेट बांगडा मी अर्धा खाल्ला. ओके. नंतर ना मी म्हटलं चल खाऊन बघूया. आम्ही आजची डिश खाल्ली कोरी रोटी म्हणून. तर ती रोटी होती कडकवाली आणि त्याच्यावरती तो रस्सा, चिकनची करी बनवलेली मनाने. एवढी अप्रतिम लागली ना, म्हणजे तिने कायम मी आले आणि तेच केलं ना तरी मी ते खाईल, एवढी छान. आधीला पण नाही आवडत ॲक्च्युली खोबरं घातलेल्या भाज्या, त्याने पण कौतुक केलं. मस्त झाली ते, छान लागली भाजी, खूप छान. म्हणजे आम्ही ती कोरी रोटी साऊथच्या तिकडे त्यांची फेमस डिश आहे, तिकडे खाल्ली जाऊन. जेव्हा आम्ही उटीला गेलो होतो ना तेव्हा येताना खाल्लं, तर मला नाही आवडली. इथे घरी खाल्ली, 1 नंबर लागली. वाव, खूप मस्त भाजी केली होती. फिश पण छान झालेले. मला कोळंबी येता खायची होती. शी यार, विसरले मी. कोळंबी सगळंच खूप मस्त झालं होतं. हो खरंच चव आहे, मस्त, खूप छान केलं. म्हणजे तिला असं होत होतं करताना बरं का, तिला असं वाटत होतं नाही तिने खूप जास्त काय बनवलं हे, आणि तिला असं वाटत होतं नाही का चांगलं बनतंय की नाही, म्हणजे टेस्ट येते का नाही. आपल्याला वाटतं ना आपण एवढं मनापासून करतोय आणि चांगलं नाही झालं तर. खूप मस्त झालं होतं.
आता आम्ही चाललोय शूट करायला, एका शूटसाठी आलेलो आहे आणि इथूनच आम्ही मावशीकडे जाणार आहे. म्हणजे आम्ही आमच्या कामासोबत आमचे फॅमिली सोबत पण टाइम स्पेंड करायचं काम चालू आहे. रात्री येऊन मनाच्या इथे राहिलो, आता निघलोय. आता काम करून रात्री मावशीच्या इकडे जाणार, उद्या सकाळी निघणार मग पुण्याला. तर आता जातोय, शूट करतो. तर गाईज आम्ही शूटच्या ठिकाणी पोहोचलो आहे. पनवेलमध्ये आता सध्या आम्ही राजघराणा ज्वेलर्स म्हणून आहेत तिकडे. तर आता इथे आम्ही शूट करणार आहे. छान छान, खूप छान छान डिझाईन्स आहेत. आधी इयररिंग्स बघितले मी, शूट नाही करत, घेते. तर आता शूट करायला स्टार्ट करतो. मला इथे खूप गरम होतो मुंबईमध्ये. गाडी ज्वेलरीचं शूट झालेलं आहे आता आणि आता आम्ही निघतो इथून. वरती गेला खूप. माझ्या नवऱ्याने कॅमेरा पकडलेला आहे गाई. तर आता मस्त छान शूट केला आम्ही आणि निघतोय आता मावशीकडे. माझ्या मावशीला भेटायला जायचं आहे आम्हाला. तर परत वरती गेला. खाली घ्या, खाली घ्या, खाली घ्या. तर माझ्या नवऱ्याने डायरेक्ट त्याच्याच हातामध्ये कंट्रोल घेतलेला आहे. आता आम्ही निघतोय. यूट्यूबचे व्हिडिओ तुम्हाला नाही बघत, मला बघत. काही माझ्या मावशीचा आता हे रात्रीचं दिसत नाही, खूप मोठा टॉवर आहे गाईज. कुठे आहेत काका? शपथ कसलं मोठं आहे, मला बघूनच भीती वाटते या बिल्डिंगला. येतो म्हटले, गेटवर येतो बोलले. साईडला घेऊ का? साईडला घे. गाईज मावशीचा त्यांचा टॉवर का बसू? काका कसली मोठी. कितव्या फ्लोअरला आहे आपण? कितव्या फ्लोअरला आपण? खूपच मोठी पार्किंग आहे. पार्किंग एवढी मोठी आहे, मी फक्त पुण्याच्या मॉलमध्ये पार्किंग बघितली होती एवढी मोठी. काका बोलले 3 फ्लोअर पार्किंगचे आहेत, मोठे मोठे. हॉटेलमध्ये आल्यासारखी फिलिंग येते. हॉटेलमध्ये आल्यासारखी फिलिंग. हाय स्पृहा. हाय ना. गाईज मावशीच्या घरी पोचलोय, सगळ्यांना भेटलो वगैरे आणि आम्ही खाली जाऊन फिरून पण आलो. बट त्याच्या क्लिप्स मी पुढच्या ब्लॉगमध्ये टाकेल, कारण हा ब्लॉग खूप जास्त मोठा होतोय. जेवण केलं, खूप मस्त जेवण बनवलं होतं मावशीने. मम्मीच्या हातचं खाल्लं अशी मला फिलिंग आली. रस्सा भाजी चिकनची, कोळंबीची सुक्की भाजी, 3 टाईपचे फिश, बांगडा, मांदेली आणि अजून एक फिश होता. खूप मस्त बनवते माझी मावशी फिश. म्हणजे मी 10वीला होते तेव्हा मावशीकडे गेलेली. त्याच्यानंतर ना आत्ता 15 वर्षांनी मी मावशीकडे गेले होते. आणि कारण एकच, मला मावशीच्या हातचे फिश खायचे. म्हणजे मावशी मला 2-3 वर्ष झालं ये बोलते, मी जातच नाही आहे. पण आता फायनली कामानिमित्त मी जाऊन आले, मावशीला भेटले. खूप छान वाटतंय इथे येऊन मावशीच्या घरी. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.
मग तुम्हाला मावशीचं घर दाखवते, सोसायटी पण दाखवते. बाय बाय.